नमस्कार, जय शिवराय. मी हनुमंत पाटील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळा, सरकारी शाळा यांच्या संदर्भात जे शाळा सुधारो अभियान चालू आहे, हे जे अभियान आहे हे नक्की याच्यामध्ये चुकीचं काय आहे असं सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून प्रतिक्रिया निर्माण होताना दिसत आहेत. कारण का जिल्हा परिषदच्या शाळांच्याकडं शासनानं बऱ्याच वर्षापासून दुर्लक्ष केलंय, हे शासनानं मान्य केलं पाहिजे. कारण शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया आहे आणि तो जर चांगला असेल पाया, तरच मुलं पुढं चांगली घडत जातील. आणि तो जर पाया कच्चा असेल, जे मूलभूत शिक्षण आपल्याला पहिली दुसरीपासून आणि बालवाडीपासून जे मिळते ते जर व्यवस्थित मिळत नसेल, तिथं चांगली बऱ्यापैकी शिक्षक वर्ग, त्याच्यानंतर तिथल्या सोयीसुविधा व्यवस्थित नसतील, तर त्या पालकसुद्धा त्या शाळेकडे दुर्लक्ष करणार आणि गोरगरिबांची जी मुलं आहेत ती गोरगरिबांची मुलं तिथं जात असतात. आणि तिथं जर चांगलं शिक्षण मिळत नसेल तर त्यांचासुद्धा पाया खच्चीकरण होणार. म्हणून खरोखर त्यांना मानलं पाहिजे, अभिजित दिपकेंना, की देशाभरामध्ये राजकारण, भ्रष्टाचार, त्याचबरोबर जातीपातीचे विषय, धर्माचे विषय आणि बरंच काय सगळं चालू आहे. पण एका चांगल्या विषयाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून शासनानंही, मुख्यमंत्र्यांनीही त्याचा विचार करावा. त्यांनी जर त्या पद्धतीनं जर मुख्यमंत्री साहेबांनी, शिक्षण मंत्र्यांनी जर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं, पुरेसा निधी उपलब्ध करून दिला, शाळेंचं स्तर वाढवला, शाळांच्यामध्ये डेव्हलपमेंट केलं, तर त्यांचा पण वाहवा होणार आहे, सत्ताधारी लोकांचाही वाहवा होणार आहे. त्यामुळं अभिजित दिपकेंच्याकडं या शासनानं बघताना एक शिक्षण सुधारक म्हणून बघावं, ना की त्यांच्यावर FIR दाखल करावे. मग यातनं चुकीचा संदेश जाणार आहे. मग सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला जे निवडून दिलेले आहे लोकप्रतिनिधींना, तुम्ही तिथं बसलेला आहात आणि तुम्हाला जर एखादी व्यक्ती सांगायला आली की इथं असं चुकीचं होतंय, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर सुधारणा केली तर लोक नक्कीच तुम्हालाही मानतील. पण तुम्ही जर सुधारणा करणाऱ्या माणसांना जर दोष द्यायला लागला, तर मग तुम्हाला लोकशाहीमध्ये कोणी विचारायचंच नाही का, असा त्याचा अर्थ होतोय. म्हणून आमची एक मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळा असतील, सरकारी शाळा असतील, यांना पुरेसा निधी उपलब्ध करून चांगल्या पद्धतीनं या शाळा डेव्हलप करा. त्यामुळे चांगली पिढी निर्माण होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय शिवराय.